बंधू भगिनींनो, औरंगजेबानं त्या ठिकाणी तोडलेलं सोमनाथचं मंदिर कुठल्याही राजाची हिम्मत झाली नाही की या ठिकाणी जाऊन त्या मंदिराचा मी पुनर्निर्माण करेल। अशा प्रकारची मोगली दहशत औरंगजेबाच्या काळात आणि त्याच्या नंतर देखील होती। पण ही दहशत न जुमानता त्या ठिकाणी जाऊन ती जागा त्या ठिकाणी मिळवून आणि मंदिर बांधलं। पण मंदिर बांधताना थोडं बाजूला बांधलं, कारण त्यांना हे दाखवायचं होतं आपल्या सगळ्या भारतीयांना की अरे आता तरी शिका, आता तरी एकत्रित व्हा, तुमची मानकं या ठिकाणी तोडली जात आहेत। आणि म्हणून त्या ठिकाणी ते जे अवशेष होते ते अवशेष जाणीवपूर्वक त्यांनी कायम ठेवले, कारण पुण्यश्लोक अहिल्या मातांना माहिती होतं की जोपर्यंत आमचा भारतीय, आमचा हिंदू हे अवशेष पाहणार नाही तोपर्यंत तो पेटून उठणार नाही, आणि तो जर पेटून उठणार नाही तर अशीच त्याची मंदिरं तोडली जातील। आणि त्याच भावनेनं त्यांनी ते मंदिर तयार केलं। आणि ही गोष्ट देखील खरी आहे की आज अहिल्या मातांना अपेक्षित अशा प्रकारचा त्या मंदिराचा विकास या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो। ज्या प्रकारे विश्वनाथाचं मंदिर, विश्वनाथाच्या मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्या विश्वनाथाच्या मंदिराच्या प्रांगणात गेल्यानंतर आज ज्यावेळी आम्ही अहिल्या मातांचा पुतळा त्या ठिकाणी पाहतो, एकीकडे काशी विश्वनाथ आहेत आणि दुसरीकडे अहिल्या माता आहेत, आमचं सगळ्यांचं ऊर भरून येतं की माझ्या महाराष्ट्राची एक कन्या, या कन्येनं आमच्या धर्माला त्या ठिकाणी, आमचा महाराष्ट्र धर्म, आमचा हिंदू धर्म हा जागृत ठेवण्याचं काम आणि तो जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं।